नमस्कार, मी आरती सावंत। आज मी तुमच्यासाठी खास असं रेसिपी घेऊन आलेले आहे। गेल्या व्हिडिओमध्ये थालीपीठ भाजणी कशी करायची ते तुम्हाला मी सांगितलेले आहे। जे कोणी नवीन असतील बघितलेले नसतील व्हिडिओ ते नक्की माझ्या अन्नपूर्णा चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे थालीपीठ भाजणीचा, तर तो नक्की बघा आणि इतरही व्हिडिओ नक्की बघा। आता जे कोणी विकत असतील थालीपीठ त्यांच्यासाठी ही खास रेसिपी आहे आणि घरी कोणी थालीपीठ बनवत असेल त्यांच्यासाठी ही खास आहे। सोबत दही आहे आणि थालीपीठ हे बघा इतकं मस्तपैकी भाजलं गेलेलं आहे। मस्तच हे बघा दोन्हीकडून छानपैकी असं खरपूस असं भाजलं गेलेलं आहे आणि हे छानपैकी संध्याकाळपर्यंत थालीपीठ चांगलं आरामात राहतं। एअरटाईट डब्यामध्ये ठेवा, चपातीच्या डब्यामध्ये ठेवला तरी चालेल। ऑफिसमध्ये टिफिनसाठी किंवा लहान मुलांच्या नाश्त्यासाठी हे एकदम थालीपीठ खुसखुशीत असं थालीपीठ भाजलेला गेलेला आहे। तर संपूर्ण व्हिडिओ बघा, सगळ्या टिप्स सकट सांगितलेले आहे। मिठाचं प्रमाण 2 थालीपीठासाठी किंवा 1 थालीपीठासाठी किती प्रमाण घ्यावं लागतं, चवीनुसार तिखटानुसार सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगितलेल्या आहेत। तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि रेसिपीला आपण सुरुवात करूया। थालीपीठ बनवण्यासाठी मी साहित्य सांगत आहे। मी थालीपीठाचं पीठ घेतलेलं आहे। मागच्या व्हिडिओमध्ये थालीपीठ भाजणी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगितले। आज मी तुम्हाला थालीपीठ भाजणीपासून थालीपीठ कसं बनवायचं हे तुम्हाला आज मी सांगणार आहे। मी थालीपीठ भाजणीचं पीठ घेतलेलं आहे। हे संपूर्ण मी वापरणार नाही आहे। मी 4 थालीपीठ बनवायचं आहे, त्यासाठी मला जेवढं लागणार आहे तेवढं मी घेणार आहे। बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, 2 मध्यम आकाराचे। बारीक चिरा, नाहीतर तुमच्याकडे चॉपर असेल त्याचं भांडं त्याच्यामध्येही कांदा बारीक चिरलेला चिरतो। कढीपत्ता घेतलेला आहे 7-8 आणि तेही बारीक चिरलेले आहेत। कोथिंबीर भरपूर सारी घेतलेली आहे। थालीपीठामध्ये कांदा हा बारीक का चिरावा ते तुम्हाला सांगते। किंवा आपण जेव्हा थालीपीठ थापतो त्यामुळे तो फाटू नये म्हणून आपल्याला हा कांदा बारीक चिरावा लागतो। तुम्ही हे थालीपीठ तुम्ही विकू शकता। जे कोणी थालीपीठ विक्रीसाठी बनवत असेल त्यांच्यासाठी ही रेसिपी खास आहे। तुम्ही हे थालीपीठ विकू शकतात। जर तुम्हाला 2 थालीपीठ असतील किंवा 1 थालीपीठ असेल तर मी त्या अंदाजाने सांगते। एवढं कांदा घ्या, अर्धा कांदा वापरलात मध्यम आकाराचे तरी चालेल। त्याच्यात हे बघा एवढा लागतो कांदा एका थालीपीठला, असं त्या प्रकारे तुम्ही कांदा ॲडजस्ट करा। कोथिंबीर जास्तच घाला, कारण का थालीपीठामध्ये किंवा पराठ्यामध्ये कोथिंबीरला छानपैकी चव येते। पण देठं एकदम बारीक चिरा, नाहीतर थालीपीठ थापताना ते बाहेर निघते। लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवलेला आहे। आलं अजिबात वापरलेला नाही आहे। मी 4 थालीपीठ बनवायचे होते तर 1 लसूण पाकळी एका थालीपीठला यूज होते। जे कोणी विकत असेल त्यांच्यासाठी मी हे खास सांगत आहे। 1 लसूण माझ्याकडे मोठी होती ती वापरा, आणि जर तुमच्याकडे छोट्या असतील लसूण तर त्या 2 वापरा, आणि 1 मिरची। म्हणजे मी 4 थालीपीठसाठी 4 लसूण पाकळ्या घेतलेल्या आणि 4 मिरच्या असं खलबत्त्यावर चांगलं ठेचलेलं आहे। किंवा तुम्हाला तिखट जास्त घालायचं असेल तर तुम्ही मिरची पावडर ही वापरू शकता। मसाल्यांमध्ये हळद घेणार आहे, ते तुम्हाला थालीपीठ बनवताना दाखवते। ओवा घेतलेला आहे, ओवा नक्की घाला थालीपीठामध्ये। मिरची पावडर घालणार आहे। लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवलेला आणि थोडासा लाल तिखट कलर येण्यासाठी, थोडासा तिखट येण्यासाठी म्हणून मी लाल तिखट घेतलेला आहे। तुम्हाला संपूर्ण लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवायचा असेल आणि मिरची पावडर नाही घालायची असेल तरीही चालेल, आणि चवीनुसार मीठ। पण तुम्हाला मी 2 थालीपीठसाठी मीठ किती घ्यायचं तेही तुम्हाला मी सांगते। हे बघा एका थालीपीठासाठी एवढं मीठ लागतं, आणि 2 थालीपीठासाठी अर्धा चमचा, म्हणजे छोटा अर्धा चमचा, आणि 4 थालीपीठांसाठी 1 पूर्ण चमचा, म्हणजे 1 टेबलस्पून 4 थालीपीठ बनवण्यासाठी। म्हणजे मिठही एकदम परफेक्ट लागेल
त्यासाठी मी तुम्हाला मिठाचं प्रमाण सांगितलेलं आहे. परात घेतलेली आहे. एक थालीपीठ कसं घ्यायचं, तुम्ही भाकरीला कसं घेतात हे बघा. असं मूठभर घ्या असं, आणि हे घ्या. हे एक थालीपीठ झाला, हे 2 थालीपीठ, हे 3 थालीपीठ आणि 4. जर वरून थोडंसं कमी वाटलं तर थोडंसं असं घाला. हे 4 थालीपीठचं मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे. कांदा घालायचा आहे, कोथिंबीर, कढीपत्ता, ओवा घालत आहे. साधारण 1 छोटा चमचा ओवा घेतला तरी चालेल, जास्तही ओवा घालू नका. हे बघा. आणि असं आपल्याला हाताने चुरून घ्यायचं आहे. हळद घालत आहे, अर्धा छोटा चमचा. लाल तिखट घालत आहे, अर्धा चमचा. कारण का आपण लसूण आणि मिरचीचा ठेचाही घालणार आहे, म्हणून अर्धा चमचा घातलेला आहे. लसूण आणि मिरचीचा ठेचा घालत आहे. हा सगळा आपल्याला घालायचा आहे. मिठाचं प्रमाण मी मगाशी सांगितलेलं आहे. 4 थालीपीठासाठी 1 चमचा मीठ घालत आहे. आता आपल्याला सर्व काही मिक्स करून घ्यायचं आहे. पिठामध्ये चांगलं चोळून घ्यायचं आहे. लसूण मिरचीचा ठेचा घातलेला आहे, कांदा, मसाले, सगळं काही, मीठ पहिलं चोळून घ्या असं. आणि मग आपल्याला पाणी घालायचं आहे. पिठामध्ये सफेद तेल अगोदर घालू नका. जेव्हा आपलं थालीपीठ थापतो तेव्हा आपल्याला सफेद तीळ घालायचे आहे. जर तुम्हाला पिठामध्ये जर घालायचे असतील तर तुम्ही घालू शकतात, पण वरून घातले ना थालीपीठ थापल्यानंतर खूप छानपैकी दिसतात ते सफेद तीळ, आणि भाजलेही छानपैकी जातात. पाणी घालायचं आहे. आपल्याला कणिक म्हणजे थालीपीठाचं कणिक आपल्याला पातळ नाही करायचं आहे, नाही जाड करायचं नाही आहे, घट्टसर करायचं नाही, मध्यम असं करायचं आहे. तुम्हाला मी दाखवीन शेवटी. हे सगळं काही पहिलं पाण्याने मिक्स करून घेते आणि थोडं थोडं घेऊन मळून घेते. हे बघा. आता आपल्याला हे पीठ घट्ट वाटत आहे, मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून केलेलं आहे. हे बघा घट्ट आहे. तर आपल्याला थोडंसं पाणी घेऊन आपल्याला म्हणजे थालीपीठ थापता येईल असं आपल्याला करायचं आहे. हे मिक्स करून घेते. आपल्याला पीठ मळतानाच आपल्याला कळतं. थालीपीठचं कणिक मळून घेतलेलं आहे. हे बघा. आता मी ह्याचे गोळे घेते. थोडंसं पाण्याचा किंवा तेलाचा किंवा पिठाचा हात लावला तरी चालेल, म्हणजे आपल्या हाताला काही चिकटणार नाही. म्हणून असे आपल्याला 4 गोळे बनवायचे आहे. तुम्हाला कितपर्यंत थालीपीठ घ्यायचं आहे, बनवायचं आहे, तसे तुम्ही घ्या. हे बघा 4 गोळे केलेले आहे. थालीपीठ थापण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला कॉटनचा कपडा घ्यायचा. मी कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, तो मी ओला केलेला आहे संपूर्णपणे. पोळपाटावर लाटणार आहे. हे बघा. आणि हा स्वच्छ धुवून चांगला ओला केलेला आहे. थोडंसं आपल्याला हे बघा वाटीमध्ये किंवा पाणी घ्यायचं आपण, आणि थोडं थोडं पाणी आपल्याला रुमालाला परत लावायचं आहे. आणि हा गोळा आपल्या थालीपीठाचा गोळा असा हलका हाताने दाबत दाबत सगळीकडून थापायचं आहे, जसं आपण भाकरी थापतो त्याच प्रकारे. पण आपल्याला हे थालीपीठ जाडच ठेवायचं आहे, पातळ करू नका, तर थालीपीठ एकदम कडक होईल. पाण्याचा हात लावते आणि हलक्या हाताने सगळीकडून थापून घेते. असं हे बघा. पीठ चांगलं मळल्यामुळे आणि आपल्याला जसं थालीपीठाला हवा आहे तसं मी मळलेलं आहे. आता सगळीकडून मी थापून घेतलेलं आहे. तुम्हाला मगाशी मी सांगितलेलं
कणिक एकदम पातळही नाही आणि घट्टही नाही, अशा प्रकारे मळायचं आहे. त्यामुळे आपल्याला थालीपीठ सहज फटाफट थापता येतात. आणि मधून आपल्याला छिद्र द्यायचे आहेत, कारण का आपल्याला सगळीकडून तेल घालायचं आहे. त्यामुळे आपलं थालीपीठ एकदम खुसखुशीत होईल. जर तुमच्याकडे भात उरलेला असेल तर तुम्ही या थालीपीठामध्ये घालू शकतात, किंवा मेथी, पालक बारीक चिरून किंवा गाजर चिरून बारीक असं घालू शकतात पिठामध्ये. जर तुम्ही थालीपीठ विकत असाल तर एवढी साईज बरोबर आहे, ह्याच्याहून जास्त करू नका, किंवा ह्याच्याहून थोडंसं कमी केलात तरीही चालेल. आता मी हे सफेद तेल घालत आहे वरून, असे वरून घाला. त्यामुळे थालीपीठ भाजताना असे खरपूस असे भाजतील. छानपैकी घाला. आणि हलक्या हाताने असे प्रेस करा, जेणेकरून आपलं हे सफेद तेल चिटकून राहतील. आपलं थालीपीठ चांगलं थापून घेतलेलं आहे. आता आपण हे थालीपीठ भाजून घेऊया. मी चपातीचा तवा घेतलेला आहे, चांगला तापून घेतलेला आहे. गॅसची फ्लेम स्लो करून सगळीकडून थोडंसं तेल लावत आहे, जेणेकरून थालीपीठ चिटकणार नाही. म्हणून असा रुमाल ठेवायचा आणि हलगर्द लावायचा. आणि जे पाणी आहे ते थोडंसं असं लावायचा. हे करा, कारण का तुम्हाला सांगते, सगळीकडून असं लावा आणि अलगद चिटकू नये थालीपीठ रुमालाला, म्हणून आपण पाणी घातलेलं आहे. आता सगळीकडून आपल्याला तेल लावायचं आहे चांगलं असं, जेणेकरून आपल्या खालची बाजू छानपैकी भाजून होईल. आणि या छिद्रामध्ये, या होलमध्ये आपल्याला थोडं थोडं आपल्याला घालायचं आहे. थालीपीठ आपलं कोरडं पडू नये म्हणून आपल्याला प्लेट ठेवायची आहे. आणि 5 मिनिटं ही प्लेट ठेवणार आहे आणि नंतर मी काढून घेणार आहे. आता मी हे झाकण काढते. आपल्याला जरा पण हे थालीपीठ पलटवायचं नाही आहे, असंच चांगलं शेकू दे जरा 5 मिनिटं अजून, आणि मग आपण पलटूया. हे थालीपीठ असं काढून घ्यायचं आहे अलगद, हे बघा, आणि पलटवायचं आहे. आता हे बघा, खालची बाजू पण छानपैकी भाजून घेतलेली आहे खरपूस अशी. आता आपल्याला परत तेल घालायचं आहे. परत सगळीकडे सेम तसंच करायचं आहे. तेल चांगलं घाला, थालीपीठाला तेल लागतं जास्त. आता झाकण न ठेवता खालची बाजू चांगली शेकू दे. हे बघा, आता आपल्याला खालची बाजू, हे बघा, एकदम छान अशी खरपूस अशी भाजून घेतलेली आहे. सगळीकडून छानपैकी भाजून घेतलेले आहे. आता आपलं हे थालीपीठ भाजून घेतलेलं आहे. एका चाळणीवर आपल्याला हे थालीपीठ काढून घ्यायचं आहे. हे बघा, मी 2 गॅसवर मी थालीपीठ ठेवलेले आहेत. हे बघा, आता दुसऱ्या गॅसवर, शेगडीवर सगळीकडे तेल लावते पॅनवर आणि थापलेलं थालीपीठ तव्यावर घालत आहे. परत सेम प्रोसिजर करायची आहे. पाणी लावून आणि अलगद काढायचा आहे. आणि सगळीकडून आपल्याला तेल घालायचं आहे. आणि झाकण ठेवायचं आहे. 2 गॅसवर करा, त्यामुळे थालीपीठ फटाफट होतो आणि वेळही जास्त लागत नाही. आता झाकण अगोदर मी काढलेलं, आता मी हे पलटून घेते. हे बघा, छानपैकी असं खरपूस झालेलं आहे. आता मी साईडने परत तेल लावत आहे. सेम प्रोसिजर करायची आहे. तेल चांगलं लावा. आता खालची बाजूनी छानपैकी खरपूस होऊ दे. आता आपण पलटून घेऊया. हे बघा,
शकतात एकदम छानपैकी खरपूस झालेला आहे. आता हे भाजलेलं थालीपीठ मी चाळणीवर काढून घेते. मस्तपैकी असं सफेद एकदम खरपूस असे भाजले गेलेले आहेत. वा, काय झालं आहे थालीपीठ छानच. हे बघा, मस्तपैकी असं थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे. चाळणीवर सगळे थालीपीठ घाला, कारण का गरम वाफ असते ती निघून जाईल आणि पाणी सुटणार नाही. थालीपीठ एकदम छानपैकी तयार झालेलं आहे. तुम्हाला मी दाखवते. हे बघा, इतका सुंदर सफेद, तेही एकदम छानपैकी खरपूस असे भाजले गेलेले आहे. आणि विक्रीसाठी ही साईज एकदम योग्य आहे, किंवा थोडीशी कमी केला तरीही चालेल, काही हरकत नाही. आणि तुमच्या एरियानुसार तुम्ही रेट लावा जसा तुमच्याकडे विकतो. जर तुम्हाला चटणी, खोबऱ्याची चटणी त्याच्याबरोबर देत असाल तरी चालेल, पण सगळं मिळून एकत्रित सगळा हिशोब करूनच मग विका. हे बघा, सोबत दही आहे. इतकं छानपैकी थालीपीठ झालेलं आहे. तुम्हाला सगळ्या टिप्स सकट, मिठापासून ते चवीनुसार सगळ्या गोष्टी प्रमाणात सकट सांगितलेल्या आहेत. त्या पूर्ण व्हिडिओ बघा, तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू. आणि तुमच्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.